अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा हा आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की बघा, प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींसाठी अशी एक कोणती सेवा करायची आहे ती आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। तर बघा, आपण प्रत्येक स्वामी महाराजांची सेवा करतो, व्रत करतो, पारायण करतो। मग बऱ्याच वेळेस काय होतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही। बघा, बऱ्याच जणांच्या कोणतं व्रत केल्यास लगेच स्वामी त्यांना अनुभव देतात आणि काही जणांना कितीही व्रत केले, कितीही उपवास केले तर त्यांना लवकर अनुभव येत नाहीत। तर त्याचं कारण काय? तर बघा, आपले जे भोग आहेत ते भोग पूर्ण संपल्याशिवाय, त्याची भोगाची प्रारब्ध कमी झाल्याशिवाय आपल्याला स्वामींचे अनुभव येत नाहीत। आणि ज्यांचे भोग कमी झालेले असतात त्यांना स्वामी लगेच अनुभव देतात आणि ज्यांचे म्हणजे आपले जे आधीचे भोग म्हणा, आधीच्या जन्माचे ह्या जन्माचे जे भोग असतात ते कमी झाल्याशिवाय स्वामी महाराज आपल्या सेवेवर प्रसन्न पण होत नाहीत आणि आपल्याला अनुभव पण देत नाहीत। तर अशी कोणती सेवा आपण स्वामी महाराजांसाठी करू? बघा, आता प्रत्येक आपण सेवा करतो तर ती संकल्प करून सेवा करतो आणि कोणती पण सेवा केली की आपण आपल्या स्वतःसाठी सेवा करतो ती की बघा, स्वामी महाराज मी एवढे 11 गुरुवार करीन, 9 गुरुवार करीन, तुमचे पारायण करीन, हे करीन ते करीन, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळू द्या ते मिळू द्या म्हणून आपण प्रत्येक सेवा करताना संकल्प करून सेवा करतो की स्वामी महाराजांकडे काही ना काही आपण मागतो आणि संकल्प करून ती सेवा करतो। पण याच्यात पण आपला स्वार्थ लपलेला असतो। बघा, आपण स्वामी महाराजांना मागतो पण संकल्प करूनच मागतो की स्वामी महाराज मी एवढ्या दिवसाची ही सेवा करेन, तुम्ही माझ्यासाठी हे द्या ते द्या। पण त्याच्यात पण आपला बघा स्वार्थ लपलेला असतो की आपण स्वामी महाराजांकडे असं काहीतरी मागतो जेणेकरून आपण एक अशी सेवा करायची ती फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी असावी। त्याच्यात कोणता संकल्प नसावा, कोणता स्वार्थ नसावा, निस्वार्थपणे ती आपण एक सेवा करायची। दररोज नाही जमली तर फक्त एक दिवस, एक वार आपण निश्चिंत ठेवायचा। बघा, प्रत्येक जर वारी आपल्याला नाही जमलं तर फक्त आपण गुरुवारी ती सेवा करायची। तर ती सेवा कोणती आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर बघा, आता स्वामी महाराज आपल्याला कोणत्या पण उपवास केलेले, कोणते पारायण केलेले स्वामी महाराज आपल्याला त्याचे फळ देतातच। असं नाही की आपण सेवा केली स्वामी महाराज आपले फळ देत नाही, एवढंच की आपले भोग जेव्हा भोगून संपतील त्यावेळेस आपली पण सेवा स्वामी महाराज स्वीकार करतात। कारण बघा, आपण स्वामी सेवेत आल्यास, आपली स्वामी सेवेमध्ये आपण आल्यास आपल्यामधला ईर्ष्या, द्वेष, मीपणा, अहंकार हा सगळा नष्ट होऊन जातो आणि स्वामी महाराज ते स्वतः आपल्यातला अहंकार, मीपणा नाहीसे करतात। बघा, प्रत्येक सेवेकऱ्यामध्ये नवीन असो जुना असो, प्रत्येक सेवेकरी जर स्वामी सेवेमध्ये आला तर त्यांचा पूर्ण मीपणा आणि अहंकार स्वाहा होतो आणि ते फक्त स्वामीमुळेच होतं। स्वामी महाराज आपल्या सर्व अडचणी मार्गी लावतात, आपल्याला त्या अडचणीतून काढतात। पण बऱ्याच जणांना काय वाटतं, मी एवढी स्वामींची सेवा केली पण स्वामींनी आजपर्यंत मला फळ दिले नाही। बघा, बऱ्याच वेळेस जेव्हा आपण स्वामींची आता बघा, जर कोणी स्वामींचे गुरुवार केले तर त्यांना हे फळ मिळालं तर आपण त्यांचं ऐकलं तर आपल्यात पण मनात इच्छा निर्माण होते की हां, ह्यांचे प्रश्न मार्गी लागले, ह्यांना स्वामींचे गुरुवार केल्यामुळं, पारायण केल्यामुळं त्यांचे प्रश्न सुटले, तसे माझे पण सुटतील म्हणून आपण ते व्रत करायला सुरू करतो। पण ते व्रत सुरू करण्याच्या आधी आपल्या मनात भाव पण असायला पाहिजे, स्वामीबद्दल विश्वास आणि श्रद्धा पण असायला पाहिजे, तरच ते आपले ते व्रताचं आपल्याला फळ मिळेल। तर बघा, आपल्या मनातून जर आपण स्वामी महाराजांची सेवा केली तर स्वामी महाराज नक्कीच त्याचं फळ आपल्याला देतातच। फक्त आपण स्वामी मार्गात आल्यावर दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यात पाहिजे। बघा, बरेच वेळेस काय होतं, एकमेकांचं चांगलं झालेलं आपल्याला जमत नाही, देखवत नाही। तर स्वामी मार्गात आल्यावर आपल्या मनातले 30 वाईट विचार, निगेटिव्ह विचार जायला पाहिजे। तर बघा, एखाद्याचं समोरच्याचं आपलं चांगलं होईल तर आपल्या नजरेमध्ये ताकद पाहिजे की त्याचं चांगलं होईल बघायला
आणि उलट आपण म्हणलं पाहिजे की देवा आधी त्याचं चांगलं कर आणि त्याच्यानंतर माझं चांगलं कर. तर ही खरे आपण स्वामी सेवेकरीची निशाण आहे की आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपण इतरांचं चांगलं झालेलं बघायला पाहिजे. किंवा एखादा जर गरजू अडचणीत असला, समजा एखादी जर ताई दिदी कोणी पण असं अडचणीत असलं तर आपण त्यांना स्वामी मार्ग दाखवणं, आपल्याकडे जी स्वामीची माहिती आहे ती स्वामींची माहिती त्यांना सांगणं, ही पण एक स्वामी सेवाच आहे. आणि त्या ज्या ताई आहेत त्यांना अडचणीतून मार्ग दाखवणं, त्यांना आपण स्वामी मार्ग सांगणं, स्वामींची माहिती सांगणं. किंवा एखाद्याला जर वाईट दिवस चालू असते तर त्यांना काही उपाय सांगून जर त्यांचं जर भलं झालं तर तीसुद्धा आपण त्यांना उपाय सांगून जर आपण ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. तर दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची ताकद आणि दुसऱ्यांना वाईट काळात आपण त्याची चेष्टा न करणं, ही सुद्धा स्वामींचे आपण सेवेकरी आहोत हे पण लक्षणं आहेत. तर बघा, स्वामी सेवेमध्ये आल्यावर हे सर्व गोष्टी आपल्यामध्ये बदलून येतात. आपल्यातला वाईटपणा, द्वेष, ईर्ष्या, अहंकार सर्व काही नष्ट हळूहळू नष्ट होतं. बघा, आपल्यालाच वाटतं की आपण आधी कसे होतो आणि आता कसे होतो. आपल्या वागण्यात बोलण्यात सुद्धा फरक पडतो, तो फक्त स्वामी सेवेमुळे. तर मग आपण स्वामी महाराजांसाठी काय नाही का करायचं? तर बघा, प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांसाठी एक दिवस पूर्ण आपण स्वामी महाराजांकडे काही इच्छा मनात धरायची नाही, कोणता संकल्प धरायचा नाही, कोणती मनात इच्छा धरायची नाही. फक्त स्वामी महाराजांसाठी 11 माळ जप करायचा, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा किंवा 1 पोथीचं पारायण करायचं. तर बघा, 1 ते 21 अध्यायाचं पारायण आपल्याला त्या दिवशी करायचं. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आणि 11 वेळेस स्वामींचा जप, 11 माळी स्वामींचा जप करायचा. बघा, जर 11 वेळेस स्वामींचा जप नसला होत तर एक माळ पण जप केला तरी चालतो. स्वामींची तारक मंत्र पण नाही जमला आपल्याला म्हणायला तर आपण काही काम करता करता जप करायचा, तारक मंत्र म्हणायचा. पण एका ठिकाणी बसून 1 ते 21 अध्याय आपण वाचून काढायचे आणि ती फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा करायची. बघा, ही सेवा जर तुम्ही केली तर स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील, सर्व तुमच्या घरात सुख नांदेल. स्वामींचा सदैव वास आपल्या घरात असणार. आपल्या प्रत्येक अडचणीतून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतील. मी खरं सांगते, एकदम मनाचा हे माझे शब्द आहेत की स्वामी महाराज नक्की तुम्हाला बघा भरभरून सर्व काही देतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फक्त संकल्प न करता आपण स्वामी महाराजांसाठी 1 दिवसासाठी ही सेवा नक्कीच करून बघा, तुम्हाला स्वामी महाराजांचे नक्कीच फळ देतील. तर सेवा आजची आवडली असेल, माहिती आजची आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.